नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। वाळवणातील पदार्थाची सिरीज सुरू आहे आणि त्यामध्ये मी आज बनवलेले आहेत अगदी पॉपकॉर्न सारखे कुरकुरीत खमंग असे उपवासाचे सांडगे। रेसिपी अगदी सोपी आहे, चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 250 ग्रॅम साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। रात्रभर भिजत ठेवलेला होता साबुदाणा। त्यानंतर 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर 3 कच्चे बटाटे घ्यायचे, स्वच्छ धुवून साल काढून हे पाण्यामध्येच ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। सुरुवातीला जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते साबुदाणा आणि बटाटे एकत्र व्यवस्थित मळता येतात छान। या ठिकाणी मी 250 ग्रॅम साबुदाण्यासाठी 3 उकडलेले बटाटे आणि 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही उकडलेला बटाटा अजून एखादा जास्ती घेतला तरी काहीच हरकत नाही। उकडलेला बटाटा किसून झाला की त्यानंतर जे कच्चे बटाटे घेतलेले आहेत ते किसून घ्यायचे आहेत। फक्त कच्चे बटाटे किसत असताना एक काळजी घ्यायची, एकतर तुम्ही डायरेक्ट हे पाण्यामध्ये किसू शकता किंवा किसून झाल्यानंतर जो बटाट्याचा किस आहे तो लगेच पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे काळा पडत नाही। बटाटा किसून झाल्यानंतर मी लगेच पाण्यामध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो काढायचा। त्यामध्ये सुरुवातीला उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकायचा, कच्च्या बटाट्याचा किस टाकायचा, या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची मिक्सरला एकदम बारीक करून सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता हे सर्व जिन्नस आहे ते एकत्र मळून घ्यायचे आहेत, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। साबुदाणा, उकडलेला बटाटा, त्याचबरोबर कच्च्या बटाट्याचा किस आहे आणि मिरची, मीठ हे सर्व व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे। अशा प्रकारे हे छान मळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे व्यवस्थित छान मळून झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही हे ताटामध्ये सुद्धा घालू शकता सांडगे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती घालू शकता। मी या ठिकाणी प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून त्यावरती हे सांडगे घालते। तयार केलेल्या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, आपल्या जेवढं हातात बसेल तेवढं, आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता याचे सांडगे तोडायचे आहेत। हे उपवासाचे सांडगे थोडेसे मोठेच असतात। आपण जे भाजीसाठी नेहमी सांडगे बनवतो मिश्र डाळींचे ते एकदम लहान करायचे असतात, पण हे उपवासाचे सांडगे आहेत ते मोठेच छान लागतात, दिसायलाही खूप छान दिसतात। पहा, अशा प्रकारे हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। जेव्हा उपवास असेल त्यावेळेला खिचडी सोबत तोंडी लावण्यासाठी हे सांडगे खूप छान लागतात किंवा नवरात्रीच्या वेळेला सतत एकाच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे उपवासाचे सांडगे तळून तुम्ही खाऊ शकता। चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात। अशा प्रकारे हे सर्व सांडगे आता तोडून घेतलेले आहेत आणि सांडगे 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे। कडक उन्हामध्ये सांडगे चांगले वाळवून घेतले तर वर्षभर अजिबात खराब होत नाहीत। 3 ते 4 दिवस मी सांडगे वाळवून घेतलेले आहेत। आता हे सांडगे तुम्हाला तळून सुद्धा मी दाखवते, किती छान एकदम पॉपकॉर्न सारखे फुलतात। सांडगे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडे थोडे सांडगे तेलामध्ये सोडायचे आणि छान तळून घ्यायचे। सुरुवातीला तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे। अगदी पॉपकॉर्न सारखे एकदम छान असे फुललेले आहेत सांडगे, दिसायला सुद्धा खूप छान दिसतायत आणि एकदम कुरकुरीत होतात। उपवास असणारे तर हे सांडगे खातीलच, पण उपवास नसणारे सुद्धा हे सांडगे आवडीने खातील, एवढे छान लागतात। त्याचबरोबर लहान मुले तर पॉपकॉर्न समजूनच हे सांडगे खातील, दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा त्याहून अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे उपवासाचे सांडगे नक्की एकदा करून पहा। माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन खमंग कुरकुरीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग कुरकुरीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।